गेल्या वर्षभरात सरकारने कृषी योजना अंतर्गत डिजिटल एकत्रीकरण सुरू केलं आहे। त्यांचं केंद्रबिंदू म्हणजे फार्मर आयडी, तुमचा आधार आणि जमिनीची नोंद म्हणजे 7/12 खाते, पीक नोंद यांना एक डिजिटल ओळखीत बांधणं। यामुळे सरकारला खरा शेतकरी कोण, किती जमिनी, कोणतं पीक, कोणती हानी याचं एक चित्र एका क्लिकवर दिसतं। याच पार्श्वभूमीवर 29 एप्रिल 2025च्या आदेशानुसार आणि 15 जुलै 2025 पासून नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई देताना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे। याचा अर्थ पूर्वीसारखा फक्त पंचनामा करून चालणार नाही, नोंद डिजिटल रेकॉर्डशी जोडली पाहिजे। हीच माहिती पुढे पीक विमा, पीएम किसान, महाडीबीटीवरील अनुदान, डिजिटल केसीसी कर्ज म्हणजे दस्तऐवज न घेता प्रणालीवरूनच अशा सगळ्या लाभांशी आपोआप जोडली जाते। अनेक राज्यांनी हा उपक्रम स्वीकारला आहे। महाराष्ट्रात या पोर्टलवर प्राथमिक नोंदी सुरू आहेत। गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि मोबाईल सुविधा केंद्रही मदत करतात। काय लागेल? प्रत्यक्षात फार अवघड नाही। आधार कार्ड जो मोबाईलशी लिंक असेल, जमिनीची कागदपत्र म्हणजे 7/12 अभिलेख, ओळख, रहिवासी पुरावा आणि नोंदणीला स्वतः हजर राहणं। ही माहिती एकदा प्रणालीत बसली की वारंवार केवायसी ते कागदपत्र नेण्याची घालमेल कमी होते। यातून शेतकऱ्याला नेमका फायदा काय? योजना शोधत बसायची गरज नाही। पात्रता दिसली की सबसिडी, हप्ते थेट खात्यात येतात। पीक विमा व आपत्ती मदत, डिजिटल पंचनामा फार्मर आयडी सोबत मॅच, त्यामुळे विलंब, चुका कमी होतात।